पुढे एक अत्यंत महत्त्वाची बातमी थेट राजकीय वर्तुळातून येते आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द केला जाऊ शकतो। 11 वाजता एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदन इथल्या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार आहेत। काल एकनाथ शिंदे यांची जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या भेटीनंतर आज एकनाथ शिंदे नंदनवन या ठिकाणी महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांची चर्चा करणार असल्याची माहिती आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आहेत। सूरज, काय अधिकची माहिती आहे? उशिरा दिल्लीला रवाना होणार होते, मात्र कालच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटातले बडे नेते जे आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यामध्येच कुठेतरी जयंत पाटील यांची बंद दाराआड एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती। त्यामुळे कुठेतरी आजचा जो दिल्ली दौरा होता, म्हणजे कालपासून तो दिल्ली दौऱ्याला जाणार होते, तो दिल्ली दौरा जो आहे तो एकनाथ शिंदे यांचा तुर्तास तरी रद्द झालेला आहे। आज 11 वाजता महाराष्ट्र सदन इथे एक कार्यक्रम होता, तिकडे ते हजेरी लावणार होते आणि एनडीएच्या बैठकीमध्ये देखील ते सामील होणार होते। मात्र आज 11 वाजता ते ऑनलाईन त्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच्या भेटीनंतर आज नंदनवन या ठिकाणी महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत ते चर्चा करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो कुठेतरी राजकीय भेटीगाठींचा आणि राजकीय बैठकींचा असू शकतो। त्यामुळे नंदनवन या ठिकाणी राजकीय घडामोडी घडू शकतात। श्रद्धा, सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा आता तुर्तास रद्द करण्यात आलेला आहे। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।